प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी फक्त 3च राऊंडचे धावा आणि 3च राऊंडचे पॉइंट हे ग्राह्य धरले जातील. याचे देखील प्रत्येक खेळाडूने नोंद घ्या. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी जे पॉइंट्स आहेत आणि ज्या धावा आहेत त्या फक्त 3च राऊंडच्या ग्राह्य धरले जातील. क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम लढतीमध्ये दाखल होईल. चला पंच डीके सर, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. सिद्धिविनायक आपटी टीम आपल्याला देखील विनंती आहे, लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 5:43 झालेत. 5:44 आपल्याला पहिला बॉल हाताळायचा आणि 5:54 आपल्याला कंप्लीट 2 षटक हाताळायचे आहेत. याचे देखील सिद्धिविनायक आपटी या टीमने नोंद घ्यायची आहे. बॉल इथे पंचांकडे लाऊड अपील केली आहे. धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं ही विकेट भरपूर महत्वाची आहे, कारण सुनील केवणे आणि सचिन केवणे पॉवर हिटर या टीमचे आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या बॉलवरती इथे 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात पहिली सिंगल. टीमचा अकाउंट ओपन झाला. टीमचा श्री गणेश होत असताना सचिन केवणे स्ट्रायकिंग एंडला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राइक बॅटर सचिन. ऑन साइडला आडवा बॅटचा कडवा प्रहार. चेंडू सीमा पार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार. सिक्सर. षटकार मैदानाच्या आतमध्ये सचिन केवणेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला गुड लेंथ बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला. आताचा बॉलला डॉट निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना एका बाजूला जयंत क्रिकेट क्लब ढवलेपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक आपटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5:55 आपल्याला कंप्लीट करायचे 2 षटक. पुन्हा एकदा ते चित्र. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषा पार. सचिन केवणेचा दुसरा प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. सचिन केवणेच्या बॅटमधून हा दुसरा क्रॅकिंग 6 आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन केवणे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल
फुल ऑर्लेचा बॉल होता, या वेळेला बॅटची आतली कडा डेंजर एनला थ्रोपैकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल सहजरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता सध्याच्या घडीला सुरू आहे. 14 ऑन बोर्ड. चौदा धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिल्या मधील शेवटचा बॉल. फुल टॉस होता. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची बाहेरची एज आणि बॅकवर्ड रिजन मध्ये शॉट फाईन लेगला टिपला गेला असेल आणि मोठा आदरा लागत असताना एक धावेचा कॉन्ट्रीब्युशन देऊन सुनील ला परतावा लागतंय माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद सुनील केवणे खऱ्या अर्थानं आता थोडासा नाराज आहे, कारण स्लॉक स्वीप करायचा होता. फुलोर लेनचा बॉल होता, पण बॅटची बाहेरची एज बॉल न घेतली आणि थेट जाऊन विसावला. तो म्हणजे शॉट फाईन लेग रिजनच्या फिल्डरच्या हातामध्ये. चांगला झेल फिल्डरना टिपला. सुनीलच्या खेळीचा झाला अंत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती भूषण बैकरला आपण पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गोपाल शिसवेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. गोपाल शिसवे. स्ट्रायकिंग एजला बॅट्समन लेफ्ट हँडर बॅटर सचिन केवणे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. स्क्वाड ड्राईव्ह बॅटर सचिन केवणेचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर आला, त्यांना बॉलला कॅरी केलं. थ्रोविकी करेल तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात. बाहेरचा बॉल होता, त्याला स्क्वेअर ड्राईव्ह केलं होतं बॅट्समन सचिन केवणेनं आणि इथे बघता बघता 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. गोपाल शिसवेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. ओव्हर पिच होता. स्टेप आउट खऱ्या अर्थानं फुटवरचा चांगला वापर. थोडेसे सफल होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. अलंग कार्पेटच्या साह्यानं हा फटका टर्न केला होता ऑन साइडला. 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 1.2 चेंडूचा वाजवी खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 1.4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 क्रमांक पहिला मधील. भूषण बैकर स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये. गोपाल शिसवेच्या अगेन्स्ट. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे चांगला जजमेंट. मैदानाच्या आतमध्ये सचिन शिसवेनं टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर भूषण बैकरचा खेळ. धक्का क्रमांक 2. चांगली कॅच सचिन शिसवेचे आपल्याला पाहायला मिळाले. भूषण बैकरला परतावा लागतंय माघारी. गोल्डन डकचा शिकार भूषण बैकर आता ठरत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती जीवन केवणेला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, फ्लिक ऑफ द रिस्ट. शफल झाले, जागा बनवली, रूम क्रिएट केली आणि बॉलला पाठवला बॅकवर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन केलाय तो म्हणजे जीवन केवणेनं आणि चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. हा पहिला जबरदस्त चौकार फलंदाज भूषण केवणेच्या बॅट मधून. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेलात. 21 ऑन बोर्ड. हो, हाफ ट्रॅकर होता. शॉट ऑफ लेंथ बॉल होता. पुल करायचा होता जीवन केवणेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आताचा बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना नेक्स्ट बॉल. ते चित्र टप्पा पडला, खाली राहिला, गुड लेंथ वरती आता आदळला आणि जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा येणारा
हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21-21 धावा. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 2 गड्यांच्या नुकसानात. चला स्पीडअप करा. सिद्धिविनायक आपटी टीम उत्तर अर्धामध्ये आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. आपण दिलेल्या वेळामध्ये 2 षटक कंप्लीट केला त्याबद्दल आपलं कौतुक आहे, पण तिसरं षटक देखील लवकरात लवकर कंप्लीट करा. शेवटचे 6 बॉल 17 क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा विनंती असेल. प्रथमेशला आपण पाहतोय. भूषण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सचिन केवरेच्या अगेन्स्ट. शफलून क्रॉस बॅटिंग करायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रेझर मधून क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत आलाय. इथे स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न. विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये तिसरा. जीवन केवने इज गॉन. हर्षद मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती. नेक्स्ट बॉल. स्विच हिट केला म्हणजे स्वीट हिट केलाय. चेंडू चालला सीमा पार. 2 फिल्डरांच्या मधून रिकामे जागा भरली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन रिसन क्लिअर करत असताना 4 धावा. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट केला बॅटर सचिन केवणे आणि हा चांगला स्ट्रोक. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेलात जनमान डवलेपाडा टीमच्या. ते चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. स्विचिंग करायचा प्रयत्न होता पण आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सो आताचा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट. निर्धाव चेंडू जे सांगता. नेक्स्ट बॉल. चौथा चेंडू. फुल टॉस होता. आडवा बाट्टा फटका एक्झिक्यूट केला. वाडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर. एक झाली कंप्लीट. स्ट्राइक रोटेट होईल का? पावर लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये सचिन थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. आय थिंक बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटर नक्की क्रॉस झालाय की नाही या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती. आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे ऑफिशियल पंच आलेत. येस सचिन केवने इज गॉन. चला नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. 27 ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन बॅटर सोहम केवणेला आपण पाहतोय. स्टिल 2 टू गो. स्ट्रायकिंग एंडला हर्षद. नेक्स्ट बॉल. 5वा बॉल. ओहो व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द मॅच अँड शॉट ऑफ द टुर्नामेंट. सध्याच्या घडीला एक नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन हर्षदच्या बॅटमधून शफल झाले आणि आडवा बॅटना फ्लिक ऑफ द रिस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ब्रँडेड सिक्सर.
नेक्स्ट बॉल सिंगल इथे एक वेळ लिहिला आणि आता सिंगलच्या साथीने 17 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये झालाय कंप्लीट. पहिलं सत्राच्या अखेरीस फलकावरती धावा आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट क्लब ढवलेपाडा टीमची टोटल 34 या अंकावरती आणि 35 धाव्यांचा माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे सिद्धिविनायक आपटी या टीमच्या अगेन्स्ट. चला जर्मन क्रिकेट क्लब ढवलेपाडा आपण कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका, कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ करू नका आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत आणि सिद्धिविनायक आपटी टीम आपण देखील कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका. लगेच आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. जशी मॅचला सुरुवात तसं करूयात. आवाजामध्ये परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. 18 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण मॅच. जो संघ विजयी होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि तो संघ कोणता असणार आहे हे चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल. महत्वपूर्ण सामना ज्या संघाच्या बाजूने या सामन्याचा निकाल लागेल तो संघ या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये टॉप 5 मध्ये दाखल होईल. तो संघ कोणता असेल हे चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. एका बाजूने सिद्धिविनायक आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये ढवळेपाडाची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन दाखल झाले ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली खेळाच्या पूर्वार्धामध्ये. आता गोलंदाजीमध्ये देखील कमाल करावी लागेल. गोपाल बॅटिंगसाठी. गोपाल आणि भूषण जोडी मैदानावरती आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या एरियामध्ये पोहोचले दूरवरून आणि झेल त्यांच्या हातामधून सटकलाय. संधी जरूर निर्माण झाली होती. धावाची देखील संधी होती आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. बराच काळ बॉल हवेमध्ये राहिला परंतु क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचले होते. अप्रतिम प्रयत्न तिथे होते. प्रयत्नांसाठी पूर्ण मार्क दिले पाहिजेत. गणेश जाधव लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ पर्यंत ते धावत गेले होते आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. सचिन केवणे बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंगसाठी. गोपाल सिसवे. आक्रमक फलंदाजी दिवसभरामध्ये गोपालने केली आहे. ही महत्वपूर्ण मॅच. लॉंग ऑन अगदी स्ट्रेट आहे. आणखी एक बॉल डॉट. 15 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 15. लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये एखादा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये
आणि बॉल गेला आउट ऑफ दी पार्क. गोपाल सिसवे यांच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. गोपाल यांच्या बॅटमधून शफल झाले आणि शफल होत असताना, हुक करत असताना बॉलला पाठवले फाईनल क्षेत्रामध्ये. 14 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळ, धावबाची संधी निर्माण झाली आहे. आणि जर बॉल डायरेक्ट लागला असता तर पाहण्याची देखील आवश्यकता नव्हती गोपाल सिसवे यांना, परंतु 1 धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण मॅच. 13 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. गोपाल आणि भूषण दोन्ही मैदानावरती आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करा लगेच. पंचांना विनंती आहे, अतिरिक्त वेळ घेऊ नका. खेळून देखील अतिरिक्त वेळ घेऊ देऊ नका, ही महत्वाची सूचना आहे. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मिडॉनचे खेळाडू मिडॉनपर्यंत पोहोचलेत आणि 1 धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 25 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करणारी टीम, आपल्याला विनंती आहे, आपण थोडीशी घाई करा. एक एक सेकंद आता महत्वाचा आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. सकाळच्या सत्रापासून खूप चांगली गोलंदाजी गणेश जाधव यांची देखील पाहायला मिळाली. बॅटिंगसाठी भूषण सज्ज आहेत. 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावा. कमालीचा बॉल आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर आणि तिथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाजाचा. विकेट. चला नवीन फलंदाज, आपण त्वरित मैदानावरती दाखल व्हायचे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती दाखल होत आहेत. गणेश यांनी गोलंदाजी खूप चांगली केली आहे. पहिलाच बॉल यॉर्कर पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर खूप जास्ती गोलंदाजी आपण पाहिली. मग अँगल बदलून उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी असेल, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी असेल, अतिशय चांगली गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु यावेळेस ब्रह्मास्त्राचा उपयोग गणेश यांनी केलाय. 11 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. चला सामना सुरू करा. 11 बॉल मध्ये 25 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालाय. धावबाची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद होतील. विकेट. आणखी एक सफलता आली आहे. चला नवीन फलंदाज, आपण त्वरित मैदानावरती पोहोचायची विनंती आहे. नवीन फलंदाज राजेश मैदानावरती दाखल होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दहा बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. गोपाल अजून देखील मैदानावरती आहेत, परंतु स्ट्राइक पासून सध्याच्या घडीला वंचित आहेत. 10 बॉल 24 धावा. फुलटॉस बॉल होता, हवेमध्ये गेलाय. 1 धाव प्राप्त होईल आणि 1च धाव या ठिकाणी मिळेल. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल आहे की काय चेक केलं जाईल तिसऱ्या बंधांच्या माध्यमातून. ही देखील एक इन्क्वायरी आहे.
इट्स फेअर डिलिव्हरी. 12 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. आणखी एक बॉल डॉट आलाय. आठ बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 23 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. 8 बॉल 23 धावा. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र 7 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता अजून देखील असणार आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता आहे. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामधून बॉल निसटलाय आणि सीमारेषेच्या दिशेने देखील गेलाय. बॉन्डनजीक चांगले प्रयत्न जरूर झालेत. आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. चला ढवळेपाडा टीम मीटिंग करू नका, विनंती आहे. आपण त्वरित मॅच सुरू करा. 6 बॉल आणि 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. देखील आवश्यकता आहे. बावीस धावा गोपाल मैदानावरती आहेत आणि गोपाल यांच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल फायनल क्षेत्रामध्ये खेळलेत आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी चौकार आलाय. 5 बॉल आणि 18 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. गोपाल यांच्याकडे ती क्षमता आहे. 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. कोणता संघ या ठिकाणी जिंकणार, सिद्धिविनायक आपटी की मग ढवळेपाडा, हा प्रश्न मैदानावरती आहे. 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 5, धावांची आवश्यकता आहे 18. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. सोहम केवने ज्यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. 4 बॉल आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 18 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. टॉस बॉल आहे आणि हवेमध्ये उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत काऊ फेजला, त्यांच्या हातामध्ये हा बॉल सेल टिपलाय. विकेट आली आहे फलंदाज बाद. मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. गोपाल सिसवे यांचे प्रयत्न निश्चित अपुरे पडले, परंतु प्रयत्नांची दाद त्यांच्या दिली पाहिजे. अप्रतिम बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 3 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉल आता शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 17 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव अगदी सहज पूर्ण देखील होईल. 1 बॉल आता शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आजचा दिवस कुणाच्या नावावरती एका बॉल नंतर आपण लगेच सांगूयात. आणि ढवळेपाडा संघाने आजचा दिवस आपल्या नावावरती केलाय. वेल प्लेड ढवळेपाडा आणि हार्ड लक आपटी टीम. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही देखील खेळलात आणि